आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुमच्यामुळे खरं तुमच्यामुळेच अडकलोय मी इथं। माझ्यामुळे? मी काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्ही जर मला त्या दुकानदाराजवळ पाठवले नसतं तर येळ गेलाच नसता आणि मी त्या कूलर जवळ गेलो नसतो तर दार बंदच झालं नसतं। अगं पण तुला कोणी सांगितलं होतं त्या मॅनेजरला शोधत फिरायला? वा रे वा, म्हणजे तो दुकानदार मला 70 रुपयाला पाणी देत होता आणि मी गप गुमान ऐकून घ्यायचं होतं। अगं एका पाण्याच्या बाटलीसाठी एवढा कोण वाद घालतं? ओ सर, तुम्ही ते शिक्षक असाल आमच्या कॉलेजमध्ये, इथे व्यवहाराचा विषय ते जाऊ द्या। इथनं बाहेर कसं निघायचं त्याचा विचार करा। करूया विचार, तू आधी पाणी पी। मला नको पाणी। अरे हे बघ, मी शिक्षक या नात्यानेच तुला सांगतोय पाणी पी। पाणी प्यायलं की राग शांत होतो, राग शांत झाला की डोकं शांत होतं, डोकं शांत झालं की सगळे मार्ग सापडतात। म्हणून म्हणतोय पाणी पी। आणि फ्रेशर्स डेच्या दिवशी याच गोष्टीवरून कौतुक केलं होतं ना मी तुझं, मग आता कशाला पॅनिक करते? घे पाणी पी। वर जायला लागले। खाली बघायचं। अरे मी काय केलंय आता? तिकडनं ये खाली, तिकडनं ये। थांब थांब, आपण ऋषीला कॉल करून बघूया परत। ऋषीला फोन नाही लागत आहे ग। सर, तुमच्याकडे फोन आहे ना? आहे की। अहो मग साहेबा सरासनी फोन लावा की, कसली वाट बघायलाय? म्हणलं ना पाणी प्यायल्यावर डोकं चालतं। मगाशी ट्राय केलं होतं मी, रेंज नव्हती, आता बघतो आली का रेंज। सॉरी, फोनची बॅटरी डेड झाली, फोन स्विच ऑफ झाला। काय? अशी कशी बॅटरी डेड झाली? आता ह्याचं काय उत्तर असू शकतं? डेड झाली आहे बॅटरी। आता काय करायचं? आता एकच पर्याय आहे। काय? आजची रात्र थांबायचं इथेच। काय? हो, आजची रात्र इथेच थांबावं लागणार आहे आपल्याला, ऑप्शन नाहीये। सर, आमच्या आईला जर का कळलं तुमच्या सोबत मी एकटा इथं होतो तर तंगडच तोडून हातात देईल बघा। असा हात मुरगळल, कोपऱ्यातच बसवून। नाही 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 सर, इथनं आपल्याला बाहेर गेलंच पाहिजे। सर, आया ना आबासनी कळलं तर काय वाटलं त्यासनी? एका बस, किती बडबड करतेस तू? तू इथे मॉलमध्ये अडकलीस, हे गावात आईला कसं कळणार आहे? तुझी बडबड करतेस ना, त्यावरनं कळतंय तुझ्याच पोटात काय राहणार नाही। तूच सांगशील आईला, आहे आम्ही मॉलमध्ये अडकलो होतो।